ना है। अगर मैनेजमेंट 7:30 बोलती है तो 7 बजे पहुंचना है ताकि हर चीज का मना कर। ओके, नो प्रॉब्लम। मेरे साथ जुड़े जमाल जनाब। ये ऐसी शख्सियत के हर टूर्नामेंट में अवेलेबल रहते हैं। तो आज का नाइट का पहला सेमीफाइनल मैच प्रेक्षकों, टीआरएच चांडवा जिसके कैप्टन है तौरिक और एमके स्पोर्ट्स मानगांव के कैप्टन है एक हरफन मौला शुभम यादव, और सेमीफाइनल के मैच का इट्स टॉस टाइम। यस जमाल जनाब, टेल इज कॉलिंग फ्रॉम तारिक और हेड आया है शुभम यादव। पहले दिन आपसे मैं क्वेश्चन कर रहा था, आप क्या बोले थे? ना सर, क्वालिफाई के बाद मैं बात करूंगा। आज क्वालिफाई भी हो गए और सेमीफाइनल भी आए, तो सेमीफाइनल का टॉस भी जीते। ये आयोजन, ये नियोजन, ये उत्साह, ये प्रेक्षक, ये लोकल खिलाड़ी, ये आइकॉन और ये टूर्नामेंट की शोभा, 2-4 शब्द बताए प्लीज। टूर्नामेंट तर खूप चांगलीच असते. टूर्नामेंट खेळण्यासाठी खूप लांबून लांबून खेळाडू आलेत. आता आम्ही सेमी टॉस जिंकलेलो आहे. प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. So this is the Shubham Yadav. MK Sports Mangaon win the toss and selected to bowl first. Thank you very much. जमाल भाई, थैंक यू आपका। 5 दिन से 5 रातों तक जमाल जनाब 5 बजे तक यहाँ रहते हैं। क्यों? उनके गांव का ये प्राउड है, गांव का फक्र है, इसलिए जमाल जनाब सुबह से लेकर शाम तक और शाम से लेकर सुबह तक अवेलेबल रहते हैं। सो न्यूज फ्रॉम द सेंटर, एमके स्पोर्ट्स मानगांव win the toss and selected to field first. यार इसने क्या मैंने सुना टीआरएस तीन जन का नाम तारीख हमारे अंपायर का पैनल यहां देखो। जेपी पैनल के 4 अंपायर हमारे चंदू शेट्टी सर के साथ फोटोज लेते हुए और अपने मोबाइल में यादें कैद करते हुए कि हाँ, हम शम्स चैंपियन ट्रॉफी में अवेलेबल थे, हमने मेहनत की, कोशिशें की। तकरीबन इस टूर्नामेंट 1 महीने से इसको याद किया जा रहा है, इसकी एडवर्टाइज और इसकी हर चीज हर पूरी दुनिया में इसको दिखाया गया। टूर्नामेंट के गाने, तेलंगा का नाम चमकने वाला है और तेलंगे में आई क्रिकेट की सवारी, हर किसी को ये गाने काफी पसंद आए। और आज वो टूर्नामेंट की आखिरी नाइट आई और आखिरी नाइट का पहला मैच एमके स्पोर्ट्स मानगांव वर्सेस टीआरएस चांडवे। यस, मैं लेके जाता हूं डीजे मास्टर के पास वही गाना मराठी में, तेलंगा का नाम चमकने वाला है।
चलो एमके स्पोर्ट्स मानगांव अपना क्षेत्र लक्ष्य लगाए और प्लीज अंपायर अपनी जगह ले ले ताकि दोनों टीमें ग्राउंड पे आएगी। थैंक यू वेरी मच। एमके स्पोर्ट्स प्लीज क्षेत्र लक्ष्य लगाए। पहले देता ना टूर्नामेंट का आज का 5वां दिन और ये फाइनल डे, फाइनल नाइट। पिच रिपोर्ट ऐसी है कि विकेट जैसे थी वैसे, कोई चेंजिंग नहीं। क्यों? क्योंकि विकेट मिट्टी की विकेट नहीं कि उसमें कुछ दरार आए या कुछ हुआ कि गेंद टर्न होगी या कुछ होगा ना। विकेट जैसे थी वैसे, सेम पोजीशन में जो पहले दिन थी आज वही यही होगा कि कई गेंद नीचे रहेगी और कई गेंद ऊपर। बैट्समैन को भी मजा आएगा, जो गेंदें
उनके रडार में आएगी, यकीनन 6 जाएंगे और स्कोर यही होगा 60, 65, 6 ओवर में 70, 75 यही स्कोर होगा। और मेरे हिसाब से जो 6 ओवर में 80 बनाएगा बेनिफिट उसको। एसएमके स्पोर्ट्स मानगांव शतरक्षण लगाए। आदिल गजगी द कैप्टन ऑफ वाइस कैप्टन ऑफ मानगांव को सजेशन देते हुए टीम को कि ये मैच इतना पावरफुल मैच है, अगर जीतते तो डायरेक्ट फाइनल में उसका महत्व है। और हर कोई जानता है कि जब सेमीफाइनल और फाइनल के मैचेस होते हैं यहां बड़े बड़े डगमगाते हैं, क्योंकि ये प्रेशर का खेल रहता है। जब सेमीफाइनल फाइनल हो तो हर खिलाड़ी के ऊपर प्रेशर आता है, लेकिन जो खिलाड़ी इस प्रेशर को झेले वही जीतेगा। एसएमके स्पोर्ट्स मानगांव शतरक्षण। चलो आदिल गजगे प्लीज यार शतरक्षण लगाए। जितना मैच फास्ट होगा उतने ओवर बढ़ाए जाएंगे, कभी 6 ओवर तो कभी और शायद ज्यादा, तो प्लीज स्पीड अप। आज जब सेमीफाइनल का बड़ा मैच होगा और अच्छा मैच होगा तो मैं पहली मैच के लिए लेके जा रहा हूं आंखों देखा हाल सुनने के लिए चंदू शेट्टी सर और प्रशांत तांबे के पास। थैंक यू वेरी मच। ओवर टू चंदू शेट्टी सर।
नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आज शेवटच्या रात्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आणि खऱ्या अर्थाने या तेलंगे गावाला क्रिकेटच्या नकाशावर आणणारी ही स्पर्धा दरवर्षी स्वतःचे विक्रम तोडत पुढे पुढे निघालेली आहे. आज शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीतील पहिला सामना TRS चांडवा आणि त्याचबरोबर MK स्पोर्ट्स माणगाव या दोन बलाढ्य संघांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना ज्यामध्ये TRS चांडवा फलंदाजीसाठी मैदानात येतोय. माणगाव टीमने टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 6 ओव्हरच्या या मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आता या स्पर्धेतील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. आणि सलामीची जोडी एका बाजूला तारिक आहेत आणि दुसऱ्या बाजूला वीरुबा वाघेला यांना आपण पाहतोय. गुजरातच्या सौराष्ट्रच्या सुरेंद्रनगरचा हा स्टार दाखल होताना पाहायला मिळतोय. मात्र या तेलंगे गावामध्ये कालच गुजरातच्या टीमने RP ट्रॉफी पुण्याला जी 10 लाखाची स्पर्धा झाली आणि ती स्पर्धा गुजरातच्या टीमने जिंकली आणि टीमचे कॅप्टन वीरुबा वाघेला आज या ठिकाणी खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. 6 ओव्हरची मॅच असेल. आयकॉन 3 ओव्हर टाकतील. एकंदरीत तुम्ही 4 बॉलर यूज केले तरी चालतील, म्हणजे 2 बॉलर 2-2 ओव्हर टाकणार आहेत. परंतु याची नोंद घ्यायची आहे, आयकॉन हे 3च ओव्हर टाकणार आहेत. 6 ओव्हरच्या मॅच आहेत. सर्कल हे 2 ओव्हरचं असणार आहे. पहिले 2 ओव्हर. आणि मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर लागलेलं आहे आणि हळूहळू प्रेक्षकांनी मैदान व्याप्त होऊन जाताना पाहायला मिळणार आहे. आमचे अँकर जमाने सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. ऑर्गनायझिंग टीम उपस्थित आहे. बच्चे कंपनी उपस्थित आहे. लिजेंड उपस्थित आहेत सगळे तेलंग्याचे. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आणि आता मॅचला होते सुरुवात. सगळे तेलंगेकर या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी मुस्तकीम मुकादम, रोहा तालुक्यातील खैरा गावचा एक जबरदस्त 4 व्हीलर कार जिंकणारा हा खेळाडू बॉलिंगसाठी. पहिला बॉल रिव्हर्स खेळायचं होतं. बॉल पाहिला आणि मग फक्त बॉल जागेवर ठेवला. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉलने सुरुवात केली आहे माणगावने. MK माणगाव तालुका क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पोलादपूर आणि महाड यांच्या सीमावर असणारं हे चांदवा गाव पोलादपूर तालुक्यातील, परंतु तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आज चर्चेत आलंय. 2 टीम पोलादपूरच्या आहेत या स्पर्धेत. हो, आता वेगात बॉल टाकलाय. मुस्तकीम जेवढे क्रिकेट खेळत गेले तेवढं आणखी प्रगल्भ होत गेले. मला आठवतंय रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्व ज्यावेळेला पार पडलं कसळकण गावामध्ये, बेस्ट बॉलरचा पुरस्कार याच खेळाडूने घेतला होता. काय बॉल टाकलाय, वेगात टाकलाय. 2 बॉल 2 वेगळ्या टप्प्यावर आणि दोन्ही बॉल डॉट पाहायला मिळतात. मुस्तकीम हो, आणखीन एक वेगवान बॉल. आता थोडीशी उसळी दिली. 1 2 3 तिन्ही बॉल लाजबाब पाहायला मिळालेले आहेत. वीरुबा वाघेला सारख्या सध्याच्या घडीतील भारताच्या ऑलराऊंडरच्या विरुद्ध, टॉपचा ऑलराऊंडर आहे, त्याच्या विरुद्ध 3 बॉल डॉट टाकण्याचा कारनामा इकडे केलेला आहे. 360 बॅटिंगसाठी वीरुबा ओळखले जातात आणि आता तेच पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी राज्य गुजरात सौराष्ट्र सुरेंद्रनगरचा स्टार आणि समोर रोह्याचे वेगवान गोलंदाज मुस्तकीम. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, दबाव होता 3 बॉल डॉटचा. आणि परंतु इकडे कॅच पकडण्याची नामी संधी चालून आली होती, परंतु कॅच नाही झाली आहे. चुकीला माफी नाहीये. मुस्तकीमचं कौतुक करावं लागेल, परंतु अशा कॅच होणं गरजेचं आहे. कॅच नाही झाली आहे. नाराज आहेत मुस्तकीम. का नाराज नसणार? कारण बॉलरची एनर्जी ही फिल्डर असतात. तुम्ही जर चांगली फिल्डिंग केली तर बॉलरला ऊर्जा येते, परंतु इकडे कॅच सुटलेली आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. चांदवा टीम पाहायला मिळते आपल्याला बॅटिंगसाठी. तारीख आता येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. यावेळेला फुलटॉस बॉल, परंतु प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकले या फुलटॉसवर. मुस्तकीमने काय सुरुवात केली आहे. माणगावची स्ट्रेंथ त्यांची बॉलिंग सुद्धा आहे आणि बॅटिंग सुद्धा आहे. मुस्तकीमचा समावेश टीममध्ये झाल्यामुळे काय झालंय, माणगावची बॉलिंग आणखी थोडीशी धारदार झालेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता वीरुबा वाघेला आणि हितेंद्र सिंग जाडेजा या दोघांनी या अगोदरची रात्र गाजवलेली आहे. वीरुबा यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे फक्त.
पहिल्या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केलेली आहे, जबरदस्त. मी तर म्हणेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये रायगडचा बॉलर आहे आणि याने फक्त 3 रन दिलेले आहेत. पहिली ओव्हर संपते, फक्त 3 रन झालेले आहेत. सर पहिली ओव्हर संपलेली आहे आणि मुस्तकीमचे हे षटक पाहायला मिळत आहे सर. फक्त 3 धावा खर्च केल्यात. सिर्फ 3 रन खर्च किए हैं। मुस्तकीम मुकादम इसी के लिए तो जाने जाते हैं। जब से वो चंदू सर इस टेनिस क्रिकेट में उन्होंने शिरकत की है ना, पहली मर्तबा उनको मैंने रेवदंडा के मैदान पर देखा था। आज से तकरीबन 8 साल या 10 साल हुए होंगे, मगर उस वक्त पहला ही मैच हारे थे। उनकी टीम ने पहला ही मैच हारने के बावजूद इस खिलाड़ी ने इम्पैक्ट डाला था और हम सभी को लगा था ये आगे जाके बहुत बड़ा स्टार बनेगा। और देखिए आज सही मायनों में सुपरस्टार बन चुका है मुस्तकीम मुकादम। चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, 6 ओव्हरची मॅच आहे, चढउतार पाहायला मिळतील. क्रिकेट रसिकांनी मात्र आपापली पावलं तेलंगेच्या दिशेने निघालेली आहेत. कोणी महाड तालुक्यातून, कोणी माणगाव तालुक्यातून, कोणी श्रीवर्धनमधून, कोणी म्हसळामधून, कोणी पोलादपूरमधून, कोणी मंडणगडवरून, कोणी दापोलीवरून हे सगळे निघालेले आहेत आणि आता बॉलिंगसाठी येत आहेत, ज्यांना माणगाव एक्सप्रेस देखील म्हटलं जातं. शुभम जाधव बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्ह्यातील एक मातब्बर खेळाडू आणि अगदी आखाती देशातील दौरा, शारजा स्टेडियमवर देखील क्रिकेट खेळलेला खेळाडू. पहिला बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय, पुल केलाय, परंतु सीमारेषेवर फिल्डर आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न शुभम गीते यांनी तिकडे केलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघांमधील ही लढत पाहायला मिळणार आहे. पहा, रती महारथी आले, भारताच्या कानाकोपऱ्यातून आयकॉन आले या तेलंगिया गावामध्ये. काही जिंकले, काही हरले. प्रेक्षकांनी मात्र मजा घेतली आणि आयोजकांनी काय आयोजन केलंय. 70 स्पोर्ट्सची टीम सुद्धा गेली 5 रात्र या ठिकाणी ठाण मांडून आहे. त्यांचंही चांगलं काम चाललंय. आमची सगळी कॉमेंट्री टीम, मग स्वतः यासीन मर्चंट सर असतील. यावेळेला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा पॉवर आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवत आहेत. 4 धावांसाठी चौकार. हा बॉल थोडासा पुढे होता, त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, यशस्वी झालाय. विरूपाच्या बॅटमधून चौकार. आता रिव्हर्स खेळायला गेले, परंतु शुभम देखील काही कमी नाही आहेत. वेग आहे त्यांच्याकडे, वेगावर स्वार होताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल टाकताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न, अगदी बैठक मारली खेळपट्टीवर विरूपाने, परंतु बॉल नाही, हातात गावलाय. हे माणगाव एक्सप्रेस आहे, कारण एका बाजूला जर पाहिलं तर शुभम आहेत, एका बाजूला विरूपा देखील पाहायला मिळत आहेत. ओहो, गती कमी केली आहे, गती परिवर्तन, स्लोअर 1 केला. विरूपाची बॅट फिरली, मागील बॉल वेगात टाकला, आता बॉल कमी वेगात टाकला, व्हेरिएशन केलंय. लगातारचे 2 डॉट बॉल इकडे येताना पाहायला मिळत आहेत. ओ हो, थोडासा आतमध्ये देखील टर्न झालाय हा बॉल. गती कमी, बॉलचा टर्न, या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 10 बॉलमध्ये 9 रन झालेत. थोडासा दबाव माणगावने निर्माण केलाय. वेगवान बॉल पाठीमागे जाईल, रन मात्र नाही मिळणार आहे. वा वा वा, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. शुभम जाधव या नावाला असंच काही वलय आलेलं नाहीये, त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे. आणि दुसऱ्या बाजूला गुजरातवरून इकडे का दाखल झालेले आहेत दाखवावं लागेल विरूपा यांना सुद्धा. 9 रन झालेले आहेत. यावेळेला टोलावलाय बॉल, वा वा, बॉल फेकून दिलाय जंगलामध्ये, परत येईल की नाही गॅरंटी नाही. सिक्सर. आहे यासीन सर. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचले 15 वर. विकेट मात्र एकही गमावली गेलेली नाहीये. काय म्हणाल सर, 2 ओव्हर 15. हेलो, विकेट लेने का सुनहरा मौका आया था चंदू सर. शॉट फाइनली की दिशा में एक आसान सा कैच था,
मगर मैं अक्सर कहता हूं दोस्तों ना कि गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो। यहाँ पे बहुत बड़ी गलती हुई है। जिस बल्लेबाज को शून्य के योग पर जीवन दान मिला है ना, वही बल्लेबाज अब यहाँ पे रौद्र रूप धारण करता हुआ। जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 15 धावा धावफलकावर मुस्तकीम आलेत. हा बॉल मात्र थोडासा वेगात टाकण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. पंच संदेश सर व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 16 वर धावसंख्या जाईल. आता प्रेक्षकांनी मैदान फुलायला सुरुवात होताना पाहायला मिळेल. दररोज रात्री प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली या तेलंगे गावामध्ये. या गावाने आणि या गावकऱ्यांनी कमालच केली आहे. अशी एक स्पर्धा आयोजित केली आहे. यावेळेला फटका फसला आणि आता हातात जाऊन बसलेला आहे. पहिली विकेट, पहिला धक्का. मुस्तकीम मुकादम. आलेली आहे. पहा विकेटसाठी थोडंसं स्ट्रगल सुरू होते. कॅच सुटली परंतु विकेट आली आहे. काय म्हणाल? मुस्तकीम मुकादम ने पहला ओवर किया था। पहले ओवर में ही उनको एक बड़ा विकेट मिल सकता था, मगर वहां पे कैच ड्रॉप हुआ। मगर फिर भी कमाल की गेंदबाजी हमें देखने को मिली। मगर आखिरकार तौरिक को, दूसरी जानिब जो बल्लेबाज थे तौरिक को, उन्होंने चलता किया है, शॉर्ट पॉइंट की दिशा में कैच देने में मजबूर किया। और अब यहाँ पे उनकी और तेज धार गेंदबाजी हमें देखने को मिल सकती है, क्योंकि विकेट की खुराक मिल चुकी है। मुस्तकीम मुकादम ऑन द फायर। आणि बॅटिंगसाठी परवाची रात्र ज्या खेळाडूने गाजवली आणि ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली आहे, तेच खेळाडू दाखल झालेत बॅटिंगसाठी. राज्य गुजरात आणि गुजरातच्या सौराष्ट्रामधील कच्छ भूजचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये. हितेंद्र सिंग जाडेजा मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, सन्मान दिलाय. बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. भारतीय टेनिस क्रिकेटमधील पॉवर हिटर मधील एक महत्वाचं नाव हितू जाडेजा यांना आपण या ठिकाणी पाहतोय. चंदू सर, आपण पाहतोय अनेक आमच्या या दक्षिण रायगडामधील क्रिकेटचे रसिक आणि आमचे मित्र आणि त्याचप्रमाणे या परिसरातीलच रहिवासी सन्माननीय फैयाज परदेसी, मॅन फ्रॉम माणगाव, हे सुद्धा दुबईमधून सलग 5 दिवस ही स्पर्धा पाहत आहेत. मी सन्माननीय फैयाज भाई परदेसी यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तीन विकेट आणि 3 बॉलला 3 सिक्स. MK स्पोर्ट्सच्या साठी हे पुरस्कार आहे. फकी ट्रेडर्स यांच्याकडून पुरस्कार आहे. 3 सिक्स मारा लगातार. 500 रुपयाचा पुरस्कार आणि विकेटसाठी सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार. येस. ज्यांना पुरस्कार द्यायचे कमिटी सदस्य आमच्या बाजूला एक आहे. आपली पुरस्कार नोट करून घ्या. यावेळेला फटका पुन्हा फसताना पाहायला मिळतोय. मुस्तकीम दबदबा आहे या गोलंदाजाच्या नावाचा. काय परफॉर्मन्स आहे. विकेटचं पतन. तेलंगे भूमीत क्रिकेटची जादू पसरली. चौकार सिक्सरचा होईल.
ने मात्र आघाडीच्या फलंदाजांना बाद करण्याचा निर्धार केलाय आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळते. तिसरा धक्का दिलाय. फैजल माघारी परताना पाहायला मिळत आहेत आणि आता आले आहेत अनास आलेले आहेत. अनास पानसरी यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मुस्तकीम जबरदस्त बॉलिंग. हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपीलही केलं परंतु त्याचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. चांगली बॉलिंग होते. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि थोडासा दबाव मात्र या चांदव्याच्या टीमने च्या विरुद्ध निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय या माणगाव टीमने. त्याचं कारण आहे मुस्तकीम. म्हणजे मुस्तकीम काय या परिसरासाठी नवीन नाहीये. रोह्याचा खेळाडू आहे. मुरुडमध्ये खेळले. अलिबागला मात्र 4 व्हीलर कार जिंकली आहे. मग श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, माणगाव असेल, महाड असेल, या संपूर्ण परिसरात दबदबा राहिला या खेळाडूचा. ओ, आणखीन एक लाजबाब बॉल. काय बॉलिंग केली आहे. 2 ओव्हरमध्ये रन दिल्या फक्त 5 आणि विकेट घेतलेल्या आहेत 3. मुस्तकीम मुकादमसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सर 3 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोर जर पाहिला तर आता 18 झालेले आहे. 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. हितू मैदानात आहे. सर काय म्हणाल. मुस्तकीम ने कमाल कर दिया है. सही मायनों में जितनी तारीफ करे उतनी कम होगी मुस्तकीम मुकादम की, क्योंकि 2 ओवर में मात्र 5 रन खर्च करना. सेमीफाइनल का मैच यहां पे जारी है. एक से बढ़कर एक खिलाड़ी उनके सामने है. ऑल इंडिया ओपन के आइकॉन खिलाड़ी उनके सामने है और 3 बल्लेबाजों को चलता किया. वेरी वेल डन मुस्तकीम. खूप चांगली कामगिरी मात्र आतापर्यंत झाली. म्हणजे इकडे थोडासा दबाव निर्माण केलाय. शुभम बॉलिंगसाठी शुभम जाधव वेगवान बॉल टाकलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहे तिकडे. फिल्डिंग चांगली आहे. रन घेतला जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. दबाव थोडंसं माणगाव टीमने. माणगाव जर पाहिलं तर ग्रामीण गटातील एक मातब्बर टीम म्हणून ओळखली जाते आणि या बेल्टमध्ये जर पाहिलं तर माणगाव महाडचा नेहमीच दबदबा देखील राहिलेला आहे. नो डाऊट छोट्या छोट्या गावातील टीम सुद्धा तेवढ्याच जबरदस्त आहेत. आपण पाहिलंय चांगलं क्रिकेट खेळताना. आणि आता बरंच काही हितूवर अवलंबून आहे. हितू किती वेळ मैदानात राहणार, किती 6 मारणार, किती 4 मारणार, किती सिंगल, किती डबल, त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. पुन्हा एकदा शुभम जाधव. आई बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळालाय. दबाव वाढवला जातोय. एक डॉट बॉल दबाव वाढवताना पाहायला मिळेल. मजा आहे क्रिकेटच्या खेळाची. क्रिकेटच्या खेळाची दिवसाही मजा आहे. क्रिकेटच्या खेळाची रात्रीही मजा आहे. क्रिकेटच्या खेळाची मात्र आंतरराष्ट्रीयमध्ये सुद्धा मजा आहे आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मजा आहे. क्रिकेटच्या खेळाची मुंबईमध्ये सुद्धा मजा आहे, दुबईमध्ये सुद्धा मजा आहे आणि तेलंगेमध्ये सुद्धा मजाच आहे. आणि ती मजा घेण्यासाठी आपण इकडे आलेला आहात. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला फटका खेळलाय. तिकडे आहेत फिल्डर. ओ, आणखीन एक कॅच सुटली जाते. हितुबाची कॅच सुटली आहे. एक कॅच विरुबाची सुटली होती. आता हितुबाची एक कॅच सुटलेली आहे. या गोष्टी मागात पडू शकतात कारण ज्या स्ट्रेनचा हा खेळाडू आहे अख्ख्या महाड तालुक्याने किंवा रायगडाने पाहिलंय. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. रन घेण्याचा प्रयत्न. नाही नाही नाही. चांगली कामगिरी तिकडे होताना पाहायला मिळते. माणगावकरांनी काय बॉलिंग केली आहे परंतु त्यातून सावरावं लागेल कारण चांदवा टीम देखील एक चांगली टीम आहे. त्यांना खेळावं लागेल. अनास आणि हितू दोघांनाही बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. म्हणजे अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. माणगाव विरुद्ध चांदवा यांच्यातील महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे खरी. आणखीन एक बॉल यष्टी रक्षकाकडे जातोय. शुभम काही दाद देत नाहीये. चांगला बॉल टाकतोय. आणि याच दरम्यान सन्माननीय वक्कास भाई यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. प्लीज वेलकम वक्कास भाई. क्रिकेटचा एक वेडा मी म्हणेन, क्रिकेटचा रसिक आहे आणि उस्मान पटेल यांचा खास
हा ही बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय बॉलिंग केली आहे इकडे सुद्धा जबरदस्त बॉलिंग. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि TRS या टीमची धावसंख्या झाली आहे फक्त 20. 2 ओव्हर बाकी आहेत. येस आणि पुन्हा एकदा मी सन्माननीय मुदस्सीर भाई अर्थात MK स्पोर्ट्स, मला प्रश्न पडलाच होता नेहमीप्रमाणे की MK म्हणजे काय, मला हे जाणून घ्यायला नेहमी आवडतं. सो MK अर्थात मुदस्सीर ख्वाजा अर्थात या शब्दाचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितोय की प्रमुख व्यक्ती जो असतो त्याला ख्वाजा असं म्हणतात आणि इथे यांचं खाजे हे सरनेम आहे आणि ते संघाचे संघ मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून सेमीफायनलमध्ये MK स्पोर्ट्स या संघाचा कोणताही खेळाडू मॅन ऑफ द मॅच ज्यावेळेस ठरेल ना त्यासाठी मुदस्सीर खाजे यांच्यातर्फे 1000, इम्रानभाई खाजे यांच्यातर्फे 1000 आणि मुझम्मिल कादिर छटाम यांच्यातर्फे 500 रुपयांचा पुरस्कार इथे आलेला आहे. धन्यवाद. मॅच महत्वाची आहे. रन करायचे आहेत चांदवे टीमला. त्यांना त्या रन कराव्या लागणार आहेत कारण शेवटचे 12 बॉल बाकी आहे आणि 12 मधले हितू किती खेळणार, मैदानाच्या बाहेर किती मारणार, यावर मॅचचं गणित अवलंबून पाहायला मिळत आहे. शुभम गीते येत आहेत बॉलिंगसाठी. पुण्याच्या धानुरी परिसराला बिलॉंग करणारा हा ऑलराऊंडर खेळाडू बॉलिंगसाठी पाहायला मिळतोय. पहिली रात्र गाजवली होती. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला मात्र सीमारेषच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु तिकडे फिल्डर आलेत. वाह काय फिल्डिंग केली आणि लगेच थ्रो सुद्धा. टाळ्यांचा गजर होतोय कारण जेवढे बॅटर महत्वाचे आहेत तेवढे बॉलर महत्वाचे आहेत आणि तेवढेच फिल्डर सुद्धा महत्वाचे आहेत आणि चांगली फिल्डिंग. निहाल तिकडे होते, त्यांच्याकडून मात्र चांगली फिल्डिंग केली गेली आहे. अनास आणि हितू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 21 धावा धावफलकावर आहेत. पहिला डाव सुरू आहे. आज 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. यानंतर धारावी विरुद्ध पोलादपूर अशी एक महत्वाची मॅच सुद्धा असणार आहे. ही बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. बॅट फिरली आहे परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. यानंतरच्या मॅच मध्ये जगत सरकार, श्रेयस कदम ॲज अ आयकॉन म्हणून पाहायला मिळतील तर मुळशी पॅटर्न, महेश नानगुडे आणि वाशिक शेख हे सुद्धा आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे यानंतरच्या मॅचवर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. सचिन नाईक विरुद्ध समोर जर पाहिलं तर संदीप कदम अशी देखील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 21 धावा धावफलकावर. बिग हिट टोलावलाय बॉल. बॉलची हवाई यात्रा किती लांब जाईल पाहायचंय. ओ फिल्डरच्याच दिशेने जाताना पाहायला मिळेल. शुभम गीते सुद्धा घेत आहेत विकेट. आणखीन एक विकेट. पाचवी ओव्हर सुरू आहे. सर अजूनही जर पाहिलं तर काही बॉल बाकी आहेत. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. सर काय रणनीती असायला पाहिजे, अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी है. देखिए चंदू सर, यहाँ पे 9 गेंदें बची है, अभी भी मैच बन सकता है. एक सम्मान पूर्वक स्कोर आपको बनाना होगा, ये जिम्मेदारी तो है. ऊपरी क्रम के बल्लेबाज आउट होने के बाद मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर जिम्मेदारी आ चुकी है, मगर हर वक्त आपके ऊपरी क्रम के बल्लेबाज बल्लेबाजी तो नहीं कर सकते ना, तो आपको भी जिम्मेदारी लेनी होगी. 11 खिलाड़ियों का ये खेल है, आपको मिलजुल कर यहाँ पे खेलना होगा और एक सम्मान पूर्वक स्कोर तो बनाना ही होगा. आणखीन एक वेगवान बॉल आणि इकडे व्हाईट बॉल कळवला जातोय आणि रनआउटची विकेट सुद्धा येताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का. माझ्यामध्ये पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे का? यस. यस. विकेट मागे विकेट चाललेल्या आहेत. कुणाला तरी खेळपट्टीवर थांबावं लागणार आहे, रन कराव्या लागणार आहेत आणि आता बऱ्यापैकी जबाबदारी. व्हाईट बॉल. यस. बऱ्यापैकी जबाबदारी आता
हितेंद्र सिंग जाडेजा यांच्यावर येताना पाहायला मिळालेली आहे. ऋतिक चाळके देखील माघारी परतताना पाहायला मिळालेत. 22 धावा धावफलकावर आहेत खऱ्या, परंतु 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे किमान 45-50 पर्यंत तरी जावं लागणार आहे, जिकडनं मॅच चांगली होऊ शकते. प्रेक्षकांनी पहा आता मैदान फुलायला लागलं आहे. आजूबाजूच्या गावातून तालुक्यातून प्रेक्षकांची पावलं मात्र या तेलंगे गावात यायला लागलेली आहेत. तेवढं चांगलं आयोजन देखील पाहायला मिळतंय. लख प्रकाश, हो हो हो, आणखीन एक वेगवान बॉल थोडासा पुढे केलाय, यॉर्क करण्याचा प्रयत्न. शुभम गीतेने ही अख्खी स्पर्धा गाजवली आहे. एकमेव खेळाडू आहे माझ्या मते त्यांनी 2 हाफ सेंचुरी केल्यात एकाच दिवसात आणि बॉलिंग सुद्धा काय जबरदस्त करतायत आणि म्हणूनच आयकॉन म्हणून या शुभम गीते यांची सध्या चर्चा आहे. यावेळेला पुन्हा बॅट अगदी वेगात फिरवली आहे खरी, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल जिकडे शुभम आहेत. 1 रनने धावसंख्या पुढे जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे ओव्हर स्टेपिंगसाठी. चला जाऊया तेलंगे गावात क्रिकेट पाहायला. सगळ्यांनीच मात्र गेली 5 रात्री असंच प्लॅनिंग केलंय आणि सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष या स्पर्धेवर लागलं. आयकॉन पाहायला मिळणार होते, आयकॉन बरोबर सेल्फी काढायला मिळणार होती आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी सुद्धा गर्दी केली. काही आयकॉन जिंकले, काही आयकॉन हरले, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली या सगळ्या आयकॉनने. स्थानिक खेळाडूंनी सुद्धा चांगली कामगिरी केली, कारण गावातील खेळाडू सुद्धा काही कमी नाही आहेत. ते सुद्धा तेवढीच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि माझ्या मते पुढल्या वर्षीची अनाउन्समेंट 1 वर्ष अगोदरच आपण केली आहे. पुढल्या वर्षी या स्पर्धेचा पुरस्कार जर पाहिलं तर तब्बल 5 लाख असणार आहे आणि ही स्पर्धा जर पाहिलं तर मे महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये होणार 2027ला. दुसरा पुरस्कार 3 लाख असेल, तिसरा पुरस्कार 1.5 लाख असेल, चौथा पुरस्कार 75,000 असणार आहे. योग्य बॉल कळवला जातोय. एक सरप्राईज असणार आहे विनर टीमच्या ओनरसाठी. आता ते काय असणार आहे वर्षभर विचार करायला लागेल आपल्याला. त्याचबरोबरने रनरअप टीमसाठी देखील एक सरप्राईज असणार आहे ओनरसाठी. मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरेल त्याला मोटरसायकल असणार आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट कॅच यासाठी सुद्धा विपुल पारितोषिकं. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि हा स्ट्रोक गॅपमध्ये जाताना पाहायला मिळतोय. चांगला फटका आलाय. 4 चौकार गरज होती. या चौकाराने धावसंख्या पुढे गेली आहे 5 ओव्हरमध्ये 27. या स्पर्धेत जर पाहिलं तर सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत पहिला क्रमांक सुमित. विराजमान होता आणि त्याही लिस्टकडे आपण येऊ ही ओव्हर झाल्यानंतर. परंतु शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 20-22 रन यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तर येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 12 जूनला मान्सून सुपर सिरीजचं ऑक्शन असणार आहे कल्याण या ठिकाणी. पावसाळ्यातला एक मोठा धमाका आपल्या भेटीला येतोय. मान्सून सुपर सिरीज 70-70 स्पोर्टची स्पर्धा. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर इकडे जबरदस्त स्ट्रोक खेळलाय हितेंद्र सिंग जाडेजा. कच्चा कोहिनूर मारतोय सिक्सर. काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. वाट लावायला घेतली. आता 33 रन झालेले आहेत. पहिलाच बॉल सूरज टेंबेचा सीमारेषच्या पलीकडे मारलाय.
जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने शेवटची ओव्हर आहे. TRS चांदवा टीमला पाहिजे तिकडे रन, पाहिजे 6, पाहिजे 4 आणि हितू जाडेजा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पॉवर हिटर गुजरात राज्यातील एक प्रसिद्ध खेळाडू दाखल झालेत महाडच्या तेलंगे गावामध्ये. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर 6 मारलेला आहे. सूरज टेंबे हा सुद्धा माणगावचा एक गुणवान गोलंदाज आहे बॉलिंगसाठी. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय खरा. मिडविकेटचे फिल्डर येत आहेत. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. आता 6 आणि 4 ची भाषा बोलण्याचा इरादा हितुबाचा दिसतोय. हितुबा आणि विरुबा दोघेही आयकॉन म्हणून या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. हितेंद्र सिंग जाडेजा सिक्सर किंग आहेत गुजरातचे. गुजरातच्या कच्छ प्रांताला बिलॉंग करणारा हा खेळाडू. बिग हिट. आणखीन एक मोठा मारलाय. आ रा 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 खतरनाक सिक्सर. या स्पर्धेत एक गोष्ट चर्चेत राहिली. सेल्फी घेण्यासाठी बच्चे कंपनी मैदानात येत आहेत आणि त्यांना सुद्धा वर्षातून एक संधी मिळते आणि आवर्जून मात्र इतुबा बरोबर फोटो सेशन त्यांचंही होताना पाहायला मिळत आहे. इतुबा भाई एक सेल्फी दे दो, एक सेल्फी दे दो. 2 6 आणि मॅचचं गणित बदललंय. 39 झालेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणखी किती मैदानाच्या बाहेर जातील. लांब लचक षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा हे गुजरातचे बॅटर आज तेलंगेमध्ये. सूरजला कमबॅक करावं लागेल. रन 39 झालेत. ओ हो इकडे सूरजने कमबॅक केलाय. सूरजने कमबॅक केलाय. डॉट बॉल टाकलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 50 पर्यंत जाणार का याची चर्चा आहे. इथू 16 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. पहिला 6 त्यानंतर 0 त्यानंतर 6 त्यानंतर 0. आता काय पाहूया. इथू वेगात टाकलाय परंतु थोडासा बाहेर टाकलाय. आता वाईट बॉल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40. प्रेक्षक पहा आशेने आले. चांगल्या मॅच त्यांना पाहिजेत आणि प्रेक्षकही म्हणत असतील यार 50 तरी होऊ दे मग मजा येईल मॅच पाहण्यासाठी. कारण जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत त्यांना चांगल्या मॅचेस पाहायच्या आहेत. कारण आजचा दिवस 1 वर्ष परत येणार नाहीये आणि आताच तेलंगेकरांनी नक्कीच अनाउन्समेंट केली आहे की पुढल्या वर्षी 5 लाख आहे. 40 धावा धाव फलकावर. आणखीन एक बॉल जो मात्र क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय परंतु त्यावर देखील रन नाही घेतलेली आहे. 40 धावा धाव फलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतोय आपण महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तेलंगे या गावामध्ये. आणखीन एक महत्वाचं पर्व पाहायला मिळतंय या स्पर्धेचं. अख्ख्या तेलंगे गावाला गर्व आहे या स्पर्धेवर. अशी ही मानाची स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी. हाही बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळतोय आणि पंच मात्र हात फैलवतात, व्हाईट बॉल कळवतात आणि इकडे त्याला चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे. आज शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीत मजा येणार आहे. कोण चौकार मारणार, कोण षटकार मारणार. योग्य बॉल कळवला जातोय. हा शेवटचा बॉल योग्य होता आणि त्याच्यामुळे धावसंख्या थोडीशी नियंत्रित पाहायला मिळते आणि स्कोर जर पाहिला तर आता नियंत्रित म्हणजे झालेला आहे 1
कसा करणार ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. टॉस साठी यायचं आहे फलक एंटरप्राइजेस धारावे आणि फलक 11 माफ करा फलक 11 धारावे टॉस साठी यायचं वर्सेस नासिर 11 पोलादपूर यांच्यातील टॉस होणार आहे. आणि या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी दाखल व्हा. आणि जशी मॅचला दुसऱ्या डावामध्ये जाईल पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील सगळ्यांचे लाडके कॉमेंटेटर कित्येक वर्षाचा अनुभव असणारे आमंत्रित करतोय यासिन मर्चंट सरांना. चलो आज के नाइट का सेकंड सेमीफाइनल शम्स चैंपियन ट्रॉफी तेलंगे का सेकंड सेमीफाइनल फलक 11 धारावे वर्सेस नासिर 11 पोलादपुर बोथ कैप्टन टॉस के लिए आना है. हॅलो हॅलो धन्यवाद चंदू सर. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतात ते आपल्या सर्वांचे लाडके समालोचक. मित्रांनो आपण पाहत आहात शम्स चॅम्पियन ट्रॉफी तेलंगे 2026 सलग 5 रात्र फ्लड लाईट मध्ये रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. जी हाँ, हम देख सकते हैं कि किस तरह से विकेट का पतन यहाँ पे हुआ. 40 रन किस तरह से बने. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ खेला था डीप कवर की दिशा में. हितू जडेजा ने बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेले हैं. ये देखिए इस मर्तबा बड़ा स्ट्रोक फिर से एक बार हितू के बल्ले से आया. जी हाँ, इस मर्तबा लॉन्ग ऑन के ऊपर से खेला हुआ और एक सिक्सर उनके बल्ले से. कुल मिला के 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 41 रनों की जरूरत. अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं कि ये मैच TRS चांडवे बनाम MK स्पोर्ट्स मानगांव. MK मीन्स मुदस्सर खौजे टीम के ओनर. विरुबा वाघेला सुरेंद्र नगर सौराष्ट्र गुजरात से बिलोंग करते हैं. आइकॉन के रूप में खेल रहे थे. एक छक्का उनके बल्ले से हमें देखने को मिला. कुल मिला के 12 गेंदों में 14 रन उन्होंने अपने टीम के लिए बनाए. उसके बाद हितू जडेजा ने 13 गेंदों में 16 रन उन्होंने बनाए. दोनों भी बल्लेबाज आइकॉन के रूप में खेल रहे थे. 14 और 16 यानी 40 में से 30 रन इन दो बल्लेबाजों ने बनाए हैं. मगर यहां पे मुस्तकीम ने कमाल कर दी. आगमन होताना पाहायला मिळत आहे. आपल्यामध्ये खास या शम्स चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी काही प्रमुख अतिथी या ठिकाणी दाखल होत आहेत ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. या क्रीडा स्पर्धेसाठी सुफियान भाई यांच्या विनंतीला मान देऊन हे सगळे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत. आज अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या क्रीडा स्पर्धेची चर्चा आहे अशी स्पर्धा
शम चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडली जात आहे आणि या शम चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसासाठी आमच्यामध्ये उपस्थित राहत आहेत फैजल अत्तरवाला साहेब, व्यावसायिक भागीदार आहेत, बिझनेस पार्टनर आहेत फैजल अत्तरवाला साहेब यांचं आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मोहम्मद नकी साहेब, ते देखील एक ख्यातनाम बिझनेसमॅन आहेत. मुंबई आणि बँकॉक या ठिकाणी मात्र एक नावाजलेले उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, मोहम्मद नकी साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबरने शमशाद अहमद साहेब जे पार्टनर आहेत आणि त्याचबरोबर पार्टनर ऑफ अल जमील मॅन पॉवर रिक्रुटमेंट एजन्सी भारत आणि गल्फ कंट्री. तर शमशादजी अहमद साहेब, मोहम्मद नकी साहेब आणि फैजल अत्तरवाला साहेब आणि त्याचबरोबर परवेज देशमुख साहेब या सगळ्या मान्यवरांचं शम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आगमन होत आहे. महाराष्ट्रभर चर्चेत असणारी स्पर्धा शम चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आपण सगळे अतिथी उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. हॅलो, चंदू सर अत्तरवाला हे सरनेम जसं मी ऐकलं ना, मला एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची आठवण झालेली आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये त्याला अजूनही मला वाटतं चान्स मिळालेला नाही आहे, परंतु रोहित शर्माचे कोच सन्माननीय दिनेश लाड सर यांच्या घरी राहून त्यांच्या कोचिंगमध्ये तयार झालेला आतिफ अत्तरवाला, अर्थात आतिफ अत्तरवाला हा अगदी गुणवान खेळाडू आहे आणि ते सरनेम इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सन्माननीय अत्तरवाला सर, फैजल अत्तरवाला यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. आणि ते आत्ताच आल्या कारणानं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितोय की चालू असलेला सामना MK स्पोर्ट्स अर्थात मुदस्सीर खाजे यांचा हा संघ पहिली सेमीफायनल खेळतोय आणि त्यांच्या विपक्ष असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय TRS चांडवे. या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. प्रथम फलंदाजी करत असताना TRS चांडवे या संघाने 40 धावा निर्धारित 6 षटकांमध्ये जोडल्यानंतर 41 धावांचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे. चलो भाई, आज के नाइट का सेकंड सेमीफाइनल फलक के 11 धारावी. सचिन सर आइए भाई, वर्सेस नासिर 11 पोलादपुर. कल्पेश आ चुके हैं. फलक के 11 धारावी के कैप्टन प्लीज टॉस बॉक्स के लिए आ जाए. टॉस बॉक्स में आना है सर, और इस मैच का टॉस करेंगे फैसल सर. आइए भाई टॉस बॉक्स में. This is the second semi-final match. शम्स चैंपियन ट्रॉफी तेलंगाना का सबसे बड़ा ऐसा टूर्नामेंट न कभी था न कभी देखा गया. इट्स बेस्ट टूर्नामेंट और हमारे मान्यवर एक से बढ़कर एक, जिसमें है फैसल सर. दिस इज द कल्पेश फ्रॉम नासिर 11 पोलादपुर एंड दिस इज द सचिन नाइक, द कैप्टन ऑफ फलक के 11 धारावी. फैसल सर, आज के नाइट का और टूर्नामेंट का सेकंड सेमीफाइनल मैच एंड इट्स अ टच टाइम. हेड इज कॉलिंग फ्रॉम नासिर 11. इट्स अ टिल. सर आप लकी है, हर मैच का टॉस जीत रहे. टॉस जीतकर फलक के 11 धारावी विन द टॉस एंड सेलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सचिन सर, 2 शब्द फिर एक बार. शायद हम चाहते हैं कि मैचेस अच्छे हो, प्रेक्षक आए, आप देखते हैं कि टूर्नामेंट में आपने देखा कि हर मैच अच्छा हुआ, कभी सुपर ओवर हुए, कभी एक से बढ़कर एक मैचेस हुए. तो 4 शब्द फिर आपकी जुबानी. प्रथम तर स्मॅश शॅम्स ट्रॉफीचं मी धन्यवाद करतोय की इथं आम्हाला खेळण्याची संधी दिली, तर मी त्यांचं धन्यवाद करतोय. आणि या स्पर्धेचं बोललं तर जेवढे आयकॉन्स खेळाडू, त्यासोबत गावचे खेळाडू जे खेळले आहेत ते भरपूर चांगले खेळले आहेत. आणि जे आयकॉन खेळाडू आहेत त्यांच्यासोबत खेळणं सुद्धा चांगली गोष्ट असते गावाच्या खेळाडूंसाठी. काहीतरी नवीन शिकायला भेटतोय. तर ही स्पर्धा म्हणजे खूप चांगली स्पर्धा आहे.
So this is the captain of Falak 11 Dharave. Yes, news from the center. Falak 11 Dharave win the toss and selected to bowl first. Over to Yasin Merchant ji. Thank you very much. धन्यवाद जमाने सर। चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे पहला ओवर लेके आए हैं वीरू। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया। मिड ऑफ की दिशा में एक आसान सा कैच, फर्स्ट विकेट डाउन। और एम के स्पोर्ट्स, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है। 6 ओवर का ये मैच है। ऐसा हम सभी को लग रहा है कि 41 रन 6 ओवर में आसानी के साथ बनेंगे, मगर देखिए दोस्तों, एक जुनून होना चाहिए, जीतने का जज्बा होना चाहिए और उस जज्बे के साथ जब आप खेलते हो ना तो ये 41 रन भी काफ़ी हो सकते हैं और गेंदबाजों ने यहाँ पे यही दिखाया। पहले ओवर में वीरू ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है और सलामी बल्लेबाज को चलता किया है शुभम गीते, जो कि इस प्रतियोगिता के हाईएस्ट स्कोरर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि उनके बल्ले से 2 आधे शतक लगते हुए इस प्रतियोगिता में इसके पहले हमने देखे और उसी बल्लेबाज को चलता किया है। यानी मैच में ट्विस्ट जरूर आ सकता है। ये 41 रन भी उनके लिए मुश्किल पैदा कर सकते हैं। जी हाँ, इसमें तबाह फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, मगर तेज तर्रार गेंद थी। गेंद फिर से एक बार मिडल ऑफ द बैट हो नहीं सकी और मिड ऑन की दिशा में ट्रैवल कर रही थी। वहां पे फील्डर तैनात थे, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। नए बल्लेबाज शुभम जाधव ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंड पर आदिल गजगे, गेंदबाजी की जिम्मेदारी वीरोबा। जी हाँ, इसमें दबाव देखा ना ताव, खेल दिया उसे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर, 4। धन्यवाद मित्रांनो, आपण पाहताय स्क्रीनच्या बाजूला असलेला टॉवर आणि तिथे असलेल्या लाईट्स, तिथे काही लाईट्स बंद झालेल्या आहेत। त्याच्या खाली बसलेले जे काही आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे मित्रांनो, हे थोडंसं रिस्की सुद्धा आहे आणि आपल्याला अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो। सो प्लीज तिथे बसलेल्या प्रेक्षकांना माझी अगदी नम्रपणे विनंती आहे की आपण डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला जाऊन बसावं। जी हाँ, यहाँ पे फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे। ऊंचाई ज्यादा और लंबाई कम, कैच टपकने का मौका था मगर कैच तक पहुंचने से पहले ही गेंद जमीन पर लैंड हो चुकी थी और इसी वजह से एक जीवन दान, शुभम जाधव जैसे बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा। शुभम ने ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा, भाग्य का साथ यहाँ पे मिलता हुआ, क्योंकि शुभम जाधव अगर यहाँ पे रहेंगे ना तो ये मैच आसानी के साथ अपने झोली में कर सकते हैं। तो इस बीच यहाँ पे मंसूरभाई देशमुख का आगमन हुआ है, उनका स्वागत है। जफर जटाम स्वागत करे मंसूरभाई देशमुख का। चारों खाने चित, आदिल गजगे, खंबा उखाड़ दिया है आदिल का, गिल्लियों को बिखेर दिया है। सेकंड विकेट डाउन, आदिल गजगे बैक टू द पवेलियन। खरंच सर, आपण ज्या प्रकारे पाहिलं की पहिल्या सत्रामध्ये देखील फार कमी धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहतोय आपण 2 महत्त्वाचे विकेट बॅक टू डगआउट गेलेत, 2 मोठे धक्के देखील टीमला बसलेत। आता चांगली कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आत मानगाव एक्सप्रेस शुभम जाधव यांना करावी लागेल। आपल्या संघासाठी मोठे फटके, मोठे हल्ले मारणे गरजेचं आहे आणि देखील तशी कामगिरी देखील करणे गरजेचं आहे। खरंच आपण पाहिलं शुभम गीते आणि तसंच आदिल गजगे या दोघांच्या स्वरूपामध्ये 2 गडी बाद झालेत, पण आता चांगली कामगिरी या फलंदाजाला करावी लागेल।
आपण पाहतोय मैदानाच्या आत दोन संघामध्ये एक चांगला बॅटल TRS चांदवा विरुद्ध विपक्षी टीम आपण MK स्पोर्ट्स मानगाव या दोन संघामध्ये आपण खरंच या आजच्या दिवसामध्ये आजच्या नाईट मधला पहिलाच सामना पाहतोय. जी हाँ जासीम, बहुत ही मजेदार ये मुकाबला होने वाला है. 5 रन पर ये दूसरा बल्लेबाज मैदान से बाहर जा चुका है. शुभम जादव को भी एक जीवन दान मिला है और उनके छोटे भाई हम देख सकते हैं अंकुश जादव मैदान में नमूदार होते हुए. हालांकि ये पहला सेमीफाइनल का मैच जारी है. 40 रन स्कोर कार्ड पर लगने के बाद ऐसा लग रहा था कि बल्लेबाजी करने वाली टीम MK स्पोर्ट्स मानगांव आसानी के साथ ये मैच जीतेगी. मगर दोस्तों क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है. ये अक्सर मैं कहता हूँ, आप अक्सर आपने सुना भी होगा, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अगले सत्र में क्या होगा, अगले ओवर में क्या होगा, कोई नहीं जानता. हर गेंद के ऊपर सस्पेंस बना हुआ होता है. मगर जिस तरह से शुरुआत की है ना गेंदबाजों ने, गेंदबाजों की तारीफ तो यहाँ पे बनती है. हाँ, बहुत ही बढ़िया गेंद. इस मतलब थोड़ी सी स्लोवर वन थी, पेस को निकाल दिया था. और बल्लेबाज फिर से एक बार शुभम जादव ऑन द राइज खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. पहले 2 विकेट मात्र 5 रन पर आउट होने के बाद एक मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर आया ही होगा स्वाभाविक रूप से. इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं है. दूसरे ओवर के लिए हितेश जडेजा जो कि कच्छ भुज गुजरात से बिलोंग करते हैं. आहा, महाराष्ट्र तक गुजरात का सफर क्यों तय किया है, ये फिर से एक बार यहां पे दिखाते हुए हम सबके सामने चतुराई भरी गेंदबाजी, जादूमय गेंदबाजी. शुभम जादव के सामने बल्ले गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता है दोस्तों, क्योंकि इस बल्लेबाज के नाम अनेक रिकॉर्ड कायम है. 6 गेंदों में 6 छक्के, 6 गेंदों में 5 छक्के, ऐसे बहुत सारे रिकॉर्ड उन्होंने स्थापित किए हैं. इसमें दबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास, जोरदार अपील, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया है. इस अपील को सीधे से खारिज कर दिया है. मगर हितेंद्र जडेजा, इनकी जितनी तारीफें करें उतनी कम, क्योंकि लगातार यहाँ पे 3 गेंदें उन्होंने बिंदी की है. मात्र 5 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर. ये देखिए आपके सामने किस तरह से, हालांकि आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद थी, मगर टप्पा खाने के बाद हल्की सी मूवमेंट यहाँ पे मिलती हुई रिवर्स बनाकर खेलने की कोशिश में चूक गए थे. यहां पे शॉट फाइनल की दिशा में एक आसान सा कैच था, वहां पे कैच ड्रॉप. ओहो हो, ये दूसरा जीवनदान अंकु नॉन स्ट्राइक के इन पर अंकुश जादव यहां पे आउट हो सकते थे, मगर फिर से एक बार एक ही गेंद पर दोनों भाइयों को जीवनदान. बच गए, दोनों के दोनों बच गए. खरंच तर ज्या प्रकारे आपण पाहिलं, झेल तर झेल सोडलं, त्यानंतर रनआउट देखील सोडलाय. काय सामना रंगतोय. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये कमी दबाव, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील अफलातून गोली, अप्रतिम गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आत. ये देखिए आपके सामने शॉट फाइनल की दिशा में कैच टपकने का मौका था. ऐसे मौके बार बार नहीं आते. जो भी मौका आएगा ना, उस मौके को भुनाना होगा, वरना यहां पे मुश्किल तो आ सकती है. जी हाँ, स्लोवर वन गेंद पहले ही तैयार थे. बैकफुट पर बहुत ही खूबसूरती के साथ आए, क्रीज की गहराई इस्तेमाल किया और शॉर्ट पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया. डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर. 4. खरंच सर, ज्या प्रकारे आपण पाहिलं, याच मोठ्या फटक्याची अपेक्षा होती टीमला आणि तो फटका देखील थर्ड मॅचच्या दिशेने काय सुंदर फटका मैदानाच्या आत आपण पाहिलाय. इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है. 9 रन 2 विकेटों के नुकसान पर. हितू जडेजा फिर से एक बार बॉलिंग मार्क पर. हितू जडेजा ने पहली 4 गेंदें बिंदी की थी, कैच लपकने का मौका भी था. तेज तर्रार गेंद, इस मरतबा फिर से एक बार बैकफुट पर तैयार थे. अक्रॉस द लाइन, व्हाट इज अंडर शॉट, डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर. 6. खरंच
खरंच आपण पाहतोय मैदानाच्या 4 चेंडू सुरेख फेकल्यानंतर 2 चेंडू 2 मोठे हल्ले. काय फलंदाजी आता होत आहे. फलंदाज शुभम यांच्या माध्यमातून काय फलंदाजी करत आहे शुभम जाधव आपल्या संघासाठी. शुभम को जीवन दान मिला है. देखिए गरीबी में आटा गिला जिस तरह से कहते हैं ना, यहाँ मराठी में अक्सर कहते हैं की घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. दोस्तों एक गलती इस प्रतियोगिता से, इस सेमीफाइनल से बाहर जाने के लिए काफी हो सकती है. मैंने अक्सर कहा दोस्तों कि आप मात्र गेंदबाजी से नहीं जीत सकते, आप मात्र बल्लेबाजी से नहीं जीत सकते. आपको अच्छी फील्डिंग करनी ही होगी, आपको फील्डिंग का सेशन लगाना होगा और उसके लिए वक्त देना पड़ेगा. जिस तरह से बल्लेबाजी करने के लिए, प्रैक्टिस के लिए आप वक्त देते हो ना, उस तरह से कैचिंग प्रैक्टिस होनी चाहिए, फील्डिंग प्रैक्टिस होनी चाहिए. वरना एक गलती की वजह से ये सेमीफाइनल आपके हाथों से जा सकता है, बहुत बड़ा नुकसान हो सकता है. और ये 11 खिलाड़ियों का इकट्ठा हुआ ये खेल है. 11 खिलाड़ियों ने अगर एक रन भी बचाया ना तो 11 रन बचते हैं. एक यहाँ पे कैच लपकाना, तो देखते देखते ये मैच आपके पक्ष में हो सकता है, मगर गलती तो हो चुकी है. इस बीच नए गेंदबाज, जी हाँ, इस बीच अंकुश जाधव पहली ही गेंद पर शून्य का चश्मा पहनकर मैदान से बाहर. 3rd विकेट डाउन. खरंच रमजान सावरटकर यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज लावण्यात आलाय. जर शुभम जाधव या सामन्याला जिंकवून देतोय तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. वीरोबा अर्थात वीरू वाघेला. मैंने कल भी आपको याद दिलाया था कि टेनिस क्रिकेट का एक लेजेंड बल्लेबाज या ऑलराउंडर मैं कहूंगा, उनका नाम था भरत वाघेला. उसके बाद वीरेंद्र वाघेला, वीरू वाघेला सुरेंद्र नगर सौराष्ट्र गुजरात से बिलोंग करते हैं. और गेंदबाजी के मार्ग पर जैसे ही आए अंकुश जाधव को शिकार बना दिया. अंकुश जाधव का विकेट अपने नाम किया है. कुल मिला के 3 विकेट, 15 रन मात्र स्कोर कार्ड पर लग चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पर. बहुत ही जबरदस्त ये मैच जासिम जा रहा है, क्योंकि पहले ओवर में आए थे मात्र 5 रन और दूसरे ओवर में आए थे 10 रन और तीसरे ओवर की पहली ही गेंद पर और एक विकेट चटकाया है. क्योंकि एमके स्पोर्ट्स तो आसानी के साथ जीतेगी ऐसा हमें लगता तो है, मगर टीआरएस 94 इस टीम को भी जीतने का मौके. देखिए आपके स्क्रीन पर खासदार चषक ओपन हाफ, जहां पे फर्स्ट प्राइज होगा 5 लाख रुपए, सेकंड प्राइज होगा 3 लाख रुपए, बेस्ट बैट्समैन के लिए 10,000 और बेस्ट बॉलर के लिए भी 10,000. और इसी के साथ साथ मैन ऑफ द सीरीज के लिए मेरे ख्याल से एक स्कूटी एक्टिवा. मुस्तकीम मुकादम नए बल्लेबाज, मैन फ्रॉम खैरा रोहा. ओह, बहुत ही बढ़िया गेंद थी. सीधे बल्ले से उसे खेलना चाहते थे, चीत परिचित अंदाज के साथ डिफेंड करना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. गेंद शॉट थर्ड मैन की दिशा में. जब तक फील्ड होती 1 रन लेने का यहाँ पे बिल्कुल मौका नहीं था. रनों को रोका है, रनों के ऊपर अंकुश लगाया है इन गेंदबाजों ने. पहले ओवर में वीरू ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए मात्र 5 रन खर्च किए थे और 2 सफलताएं अर्जित की थी. वही वीरू तीसरे ओवर के लिए आए और पहली गेंद पर विकेट चटकाया. यानी कुल मिला के 3 विकेट अब तक चटका चुके हैं. अच्छी गेंद, उतना ही अच्छा स्ट्रोक. शॉर्ट पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे, मगर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है. मगर अब यहां से ये प्रतीत हो रहा है, समझ रहे हैं हम कि एक रन बनाना कितना मुश्किल होता है. हमें आसानी के साथ चौके छक्कों की बारिश देखने को मिलती है, मगर दोस्तों हर वक्त बारिश नहीं गुजरती. यहाँ पे एक रन अब बहुत मुश्किल होता हुआ, क्योंकि सामने जो गेंदबाज है ना, वो परिपक्व गेंदबाज है, बहुत ही कमाल के इनफॉर्म गेंदबाज है, और इसी वजह से उनके सामने बल्लेबाजी करना बहुत बड़ा चैलेंज. वीरू फिर से एक बार दौड़ते हुए, वीरू ने फिर से एक बार चकमा दिया है. शुभम जाधव जो कि 9 गेंदे और 15 रन बनाकर खेल रहे हैं. जिसके ऊपर उम्मीद होगी, जिसके ऊपर भरोसा होगा, उम्मीद पर दुनिया कायम है. यहां पे अगर इस बल्लेबाज का विकेट चटका देना तो फिर एमके स्पोर्ट्स मानगांव सही मायनों में संकट में आ सकती थी, संकट की घड़ी हो सकती थी. मगर यहां पे जीवन दान मिला है उनको, तकदीर का सहारा. कभी कभी दोस्तों अक्सर मैं कहता हूं कि आपके पास कितना भी टैलेंट क्यों ना हो,
आप कितनी भी मेहनत क्यों ना करें, मगर आपके साथ जब तक भाग्य का साथ नहीं होता, ऊपर वाले का साथ नहीं होता ना, तब तक आपको कामयाबी नहीं मिल सकती। यहाँ पे यही देखने को मिला। अगर शुभम जादव का वो कैच लपकते तो सिचुएशन अलग होता, एटमॉस्फेयर अलग होता और गेंदबाजी करने वाली टीम के हौसले बुलंद होते और ये मैच अंतिम क्षणों तक चला जाता। इनफॅक्ट अंतिम गेंद तक भी चला जा सकता था। खरंच सर, ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होत आहे, इथं देखील प्रहार खेचलाय, खेचून मारलाय, तिथं आपण पाहतोय हलक्यात कट केलाय, स्लाइस केले, चिरूला क्षेत्ररक्षक येतोय, एक पेक्षा जास्त भेटणार नाहीये, एकच्या साईने होईल संघाच्या धावसंख्येत भर। देखिए जासीम, यहाँ पे देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 6 रन के औसत से मात्र 18 रन यहाँ पे बने हैं। वीरेंद्र जिम्मेदारी का एहसास है, जिम्मेदारी को महसूस कर रहे हैं कि इतनी दूर से मुझे इज्जत के साथ यहाँ पे बुलाया गया, खेलने का मौका दिया है एज अ आइकॉन के रूप में, तो मुझे यहाँ पे कुछ कर गुजरना है। पहले ओवर में उन्होंने मात्र 5 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया। दूसरे ओवर में आए, मात्र 3 रन खर्च किए और 1 विकेट अपने नाम किया। कुल मिला के 2 ओवर में उन्होंने मात्र 8 रन खर्च किए हैं और 3 बल्लेबाजों को आउट किया है। जी हाँ, देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से वो कैचेस ड्रॉप हुए थे। ये पहला कैच जो कि स्क्वायर लेग की जानिब था, ये पकड़ सकते थे मगर मिस फील्डिंग और इसी वजह से जीवन दान मिला। ये देखिए दूसरा कैच जो कि शॉर्ट फाइन लेग की दिशा में था और वहां पे ये तो कैच लपकना ही था, इसमें कोई शक नहीं था। जी हाँ, और उसी ओवर में ये देखिए जीवन दान मिलने के बाद ये घातक शेर घायल होता हुआ। जी हाँ, एक चौका और एक छक्का उसी ओवर में हमें देखने को मिला था बल्लेबाज शुभम जादव के बल्ले से। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद 18। आपके स्क्रीन पर वीरोवा के जिस तरह से 3 विकेट उन्होंने चटकाए थे, वो देखिए कितनी खूबसूरती के साथ गेंदबाजी का नजारा। पहला विकेट मिड ऑफ की दिशा में एक आसान सा कैच और यहाँ पे खंबा उखाड़ दिया था, लेग स्टंप उखाड़ दिया था, आदिल गजगे को चलता किया था वीरोवा। हाँ, और यहाँ पे सॉफ्ट डिसमिसल, ऑफ स्टंप के बाहर स्लोवर वन गेंद को परख नहीं पाए थे अंकुश जादव और ये तीसरा विकेट उनके नाम था। अब जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में 23 रनों की जरूरत। जासीम, किस तरह से इस मैच को देखते हो? खरंच सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय 3 षटकामध्ये काय गोलंदाजी याही संघाने केले, 3 षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकामध्ये मैदानाच्या आत आपण पाहतोय 18 धाव फलकवर 3 गडीच्या मोबदल्यावर जोडले गेले। काय अप्रतिम सामना चाललाय, आपण पाहत आहोत शम्स चॅम्पियन ट्रॉफी, त्यामध्ये रंगतदार सामना। यस, आप देख रहे हो शम्स चैंपियन ट्रॉफी 2026 चौथा संस्करण। सन्माननीय सुफियान भाई झटाम, सन्माननीय सलमान भाई झटाम, इन दोनों भाइयों ने बहुत ही कमाल किया है, बड़ा कमाल किया है। इस छोटे से गांव में, तेलंगे गांव में इतनी बड़ी प्रतियोगिता अरेंज करना, ऑर्गेनाइज करना इतना आसान नहीं है, मगर उनके सारे दोस्तों ने, उनके सारे सहकारियों ने भी बहुत मेहनत की है। इस बीच नए गेंदबाज आए हैं चौथे ओवर के लिए। फैसल की पहली गेंद राइट आर्म राउंड विकेट आए थे और एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश कर रहे थे मुस्तकीम मुकादम, हालांकि हल्के से उसे स्टीयर करने की कोशिश में चूक गए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार बिंदी गेंद। जासीम, 41 रन चाहिए, मगर ये देखिए क्या कमाल का मैच घट रहा है। सर, ज्या प्रकारे सामना राखतोय, परत एकदा परत निर्धाव रिव्हर्स अटेंड करण्यामध्ये अयशस्वी ठरला। काय गोलंदाजी मैदानाच्या आत होता यासिन सर, ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये कमी धावा जोडल्या गेल्या होत्या, पण दुसऱ्या सत्रामध्ये देखील चांगली गोलंदाजी होत आहे। जबरदस्त गेंदबाजी हो रही है, लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी कर चुके हैं फैसल। आइकॉन खिलाड़ियों ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, मगर फैसल यहाँ पे बताते हुए कि हम में कुछ कम नहीं है, हमने कच्ची गोलियां नहीं खेली है, ईंट का जवाब पत्थर से देना हमें भी आता है। वेरी वेल डन फैसल। जी हाँ, इसमें दबाव, ओवर पिच गेंद थी, मिड ऑफ के सर के ऊपर से खेल दिया है, लॉन्ग ऑफ खाली, गेंद सीमारिका के बाहर, रफू चक्कर, मिलेंगे 4।
खरंच रायगड जिल्हा रोहा तालुका खैरा त्याचा गाव मुस्तकीम मुकादम त्याचा नाव मैदानाच्या आत आता फलंदाजी करतोय. काय फलंदाजी होत्या मैदानाच्या आत. फैसल को फिर से एक बार अपने गेंदबाजी के बारे में थोड़ा सा सोचना पड़ेगा, सोचने के लिए वक्त नहीं देंगे. मुस्तकीम मुकादम थोड़े से हड़बड़ाहट में थे, मगर जैसे ही उनका आत्मविश्वास आया है, बैक टू बैक ये दूसरा छक्का. बैक टू बैक यहाँ पे 2 बाउंड्रीज आई है, एक चौका एक छक्का. जो मैच बहुत ही मुश्किल लग रहा था जासीम, यहाँ पे आसान करते हुए एमएम अर्थात मुस्तकीम मुकादम. क्या कहोगे. खरंच सर, ज्या प्रकारे आपण पाहिलं की 3 षटकामध्ये कमी दबाव होते, पण 4थ्या षटकामध्ये काय फलंदाजी आता करत आहे मुस्तकीम मुकादम. आपल्या संघासाठी उभा राहिलाय, आपल्या संघासाठी 2 देखील ठोकले, 2 मोठे प्रहार देखील आलेत. 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. चौथा ओवर प्रगति पर. फैसल ने बहुत ही बढ़िया शुरुआत करने के बाद 2 खराब गेंदे. जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार शॉट ऑफ लेन गेंद बैकफील्ड पर गए. क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए उसे खेला डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6. मुस्तकीम मुकादम ने आग लगाई, आग लगाई, आग लगाई है. ऐसा लग रहा था ये मैच अंतिम ओवर तक चला जाएगा जमाने सर, मगर ये देखिए 3 गेंदों में तकदीर पलट दी, तस्वीर बदल दी. जी हाँ, इस मरतबा देखिए बहुत ही खूबसूरती के साथ, चीत परिचय अंदाज के साथ, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ प्रॉपर क्रिकेटिंग ये ड्राइव हमें देखने को मिला. मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे, मगर फिर भी उनके हाथों से रन चुरा लिया और स्ट्राइक अपने हाथों में रखा है. एज आइकॉन के रूप में मुस्तकीम मुकादम, मैन फ्रॉम खैरा रोहा, एमएम. हालांकि ये एमएम अर्थात मिलीमीटर अब सेंटीमीटर बन चुका है. अब जीतने के लिए जासिम 12 गेंदे और 6 रनों की जरूरत. रमजान यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो मुस्तकीम मुकादम यांच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज हे देखील लावण्यात आलं आहे. जर या सामन्याला जिंकवून दिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खरंच आपण पाहतोय कुठला सामना आता कुठं आलाय. 12 मध्ये 6ची अपेक्षा. यासिन सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या आत पहिला सेमीफायनल ज्या प्रकारे रंगतोय. ऋतिक आया है, नए गेंदबाज. ऋतिक को एक्स्ट्राऑर्डिनरी गेंदबाजी करनी होगी, मगर ऋतिक को भी दिखा दिया है आईना. वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के, हालांकि अंदर एक फील्डर तैनात थे, मगर उनके बगल से निकाल दिया. गेंद सीमा रेखा के बाहर फरार. 4 मिलेंगे फिर से एक बार. देखिए जासिम, सही मायनों में इस मैच की पूरी हवा निकाल दी. गुब्बारे में से जिस तरह से हवा निकाली जाती है ना, उस तरह से इस मैच की हवा मात्र 4 या 5 गेंदों में निकाल दी है एमएम अर्थात मुस्तकीम मुकादम ने. सर, कुठली मॅच आता आपण पाहिले की थोडी तरी मॅच झाली होती रंगतदार. त्यानंतर फटकेबाजी आपलातून मोठे फटके पाहायला भेटले मुस्तकीम मुकादम यांच्या माध्यमातून. रोहाचा खेळाडू खरंच आपण पाहिलं चांगली कामगिरी. इथं देखील आलाय 4 आणि तसंच आपण पाहतोय केलंय मेगा फिनाले, ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश टीम MK स्पोर्ट्स मानगाव या संघाने. ये देखिए उनके चाहने वालों का खुशी का ठिकाना नहीं है. बहुत बहुत मुबारक. MK स्पोर्ट्स ने इस पहले सेमीफाइनल को जीतकर अंतिम मैच में प्रवेश कर लिया है. बहुत बहुत मुबारक. अंतिम मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं. सज्जाद खाजे की तरफ से मुस्तकीम मुकादम को 400 रुपये आया. एक बोलतो. सन्माननीय सज्जाद भाई खाजे यांच्या माध्यमातून मुस्तकीम मुकादम यांच्यासाठी 400 रुपयांचं पारितोषिक. मुदस्सर खाजे की
मुदस्सीर खाजे यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक मुस्तकीम मुकादम यांच्यासाठी. रमजान, एक रमजान यांच्या माध्यमातून मुस्तकीम मुकादम मुस्तकीम मुकादम यांच्यासाठी 500 रुपये. सज्जाद खाजे मुस्तकीम मुकादम सज्जाद खाजे यांच्यातर्फे मुस्तकीम मुकादम यांच्यासाठी 200 रुपये. आणि तन्वीर जोगिलकर साले मुस्तकीम के साले है, तो रिलेटिव मुस्तकीम यांचे साले आहेत तन्वीर जोगिलकर यांच्या माध्यमातून सुद्धा मुस्तकीम मुकादम यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मुदस्सीर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. टीमचे ओनर मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक हा पुरस्कार मी जाहीर करतोय. नो डाऊट गोलंदाजी करत असताना मॅजिकल गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना 2 षटकार आणि 2 चौकारांनी आपली खेळी ज्याने सजवली. फक्त 11 चेंडू आणि 24 धावांचा रती बहुतला तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. नो डाऊट वन अँड ओनली MM मुस्तकीम मुकादम. यस, मुस्तकीम मुकादम एकदम कड़ा कार्यक्रम किया है TRS चाणदे का कार्यक्रम. यस, इस मैच के मैन ऑफ द मैच फिर एक बार मुस्तकीम मुकादम. और मोहम्मद नकी साहब आइए, मोहम्मद नकी साहब आइए टॉस बॉक्स में. मैंने भी बोला था अभी ये लड़का है ना कि वो आने का बोले ये ना मुदस्सिर खाजे 1000 रुपए ना. हाँ बोला अभी भी बोला जस्ट अभी भी बोला एक बार बोलतो चलो. मुदस्सीर खाजे MK स्पोर्ट्स माणगाव टीमचे टीम ओनर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच अर्थातच मुस्तकीम मुकादम यांच्यासाठी असेल. आणि त्याचप्रमाणे इम्रान खाजे यांच्यातर्फे 1000 आणि मुजम्मिल कादिर छटाम यांच्यातर्फे 500. पारितोषिकांचा खच, पारितोषिकांचा सडा आणि पारितोषिकांची बरसात, पारितोषिकांचा पाऊस तिथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. येस, वेलकम मुस्तकीम मुकादम. वेल प्लेड यार, वेल प्लेड. ऑलराउंडर परफॉर्मेंस, बॉलिंग भी कड़क और बैटिंग भी कड़क. और क्या किया, कार्यक्रम किया सेमीफाइनल में. 1 मैन शो. मुस्तकीम मुकादम हमारे मोहम्मद नकी साहब है, उनके हाथों उनको सम्मान चिन्ह. और सर ये लीजिए कुछ रुपीज है मुस्तकीम मुकादम के लिए. मुस्तकीम वेल प्लेड यार. जब से आपको देख रहा हूं पहले दिन, पहले नाइट से अभी तक एकदम परफेक्ट. और आज भी आप मुझे दूर से इशारा करते थे लेकिन चांस नहीं मिला था, लेकिन अब चांस मिला है. क्योंकि क्या है, ये जो लेवल है चमचम्पे ट्रॉफी तेलंगाना का लेवल, और ये लेवल है सुफियान जटाम का एकदम खड़ा, और जिसमें आप शोभा बढ़ाती है इस टूर्नामेंट की. यस, मुस्तकीम मुकादम 4 शब्द हो जाए. सबसे पहले मैं अल्लाह ताला का शुक्रिया अदा करूँगा और थैंक यू फॉर माय सपोर्टर्स. और शम्स ट्रॉफी में मैं फर्स्ट टाइम खेल रहा हूँ. मेरा फर्स्ट सीज़न है और अल्हम्दुलिल्लाह मानगांव वाले ने मुझ पर भरोसा बताया और अल्हम्दुलिल्लाह सक्सेस रहा हूँ. एक आइकॉन के रूप में उसमें खेल रहा हूँ, लेकिन ऐसा नहीं है कि मैं उसकी टीम में आइकॉन में खेलता हूँ. जब भी मैं मानगांव की टीम में खेलता हूँ वो अपनी टीम ही समझ के खेलता हूँ, क्योंकि काफ़ी सालों से मैं मानगांव से जुड़ा हुआ हूँ. और थैंक यू वंस अगेन ऑल टीम मेंबर्स एंड माय सपोर्टर एंड माय फैमिली मेंबर्स. थैंक यू. So this is the Mustaqim Muqaddam from Mangav MK Sports. मानगांव खड़क बैटिंग. और प्रेक्षकों क्या बताने जाता हूं आपको कि जमाने के खुदाओं से बस यही है दुश्मनी हमारी. क्या तेलंगाना वालों, जमाने के खुदाओं से बस यही है दुश्मनी हमारी कि वो सजदे चाहते हैं और हम झुकना नहीं चाहते. ओवर टू कॉम बॉक्स. आइए मुस्तकीम मुकादम फिर एक बार आइए. मुस्तकीम मुकादम फिर आइए. अली आर्मी की तरफ से मुस्तकीम मुकादम को 500 रुपए का इनाम. और एक गुड न्यूज आ रही है अकबरी ट्रैवल एजेंसी के लिए. नेक्स्ट सीजन के लिए टीम की एंट्री कहां से, पूना खेंड से टीम की एंट्री हो चुकी है. क्योंकि देख रहे हैं कि इस टूर्नामेंट का लेवल क्या है, ऊपर से ऊपर तक.
तो ये 500 रुपया मुस्तकीम को, और अगले सीजन के लिए अकबरी ट्रैवल एजेंसी की तरफ से टीम की एंट्री। और अब मैं लेके जा रहा हूं नेक्स्ट कमेंट्री, द स्वीट वॉइस हर्षल मुंडे एंड तामिर सर। थैंक यू वेरी मच। हॅलो, आपण काही आपल्याकडे प्रमुख अतिथी आलेले आहेत, त्यांचा सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. ही आपल्या महाराष्ट्राची, भारताची संस्कृती आहे. आणि काही असे अतिथी आलेले आहेत जे अतिथी या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचं येणं या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालेलं आहे. आणि त्यासाठी आपण सर्वप्रथम फैजल अत्तरवाला साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. मी जमाल जटाम सरांना विनंती असणार आहे, आपण हा एक विशेष सन्मान करायचा आहे. सुफियान सरांचे अगदी जवळचे मित्र, त्याचबरोबर व्यावसायिक भागीदार आणि एक ख्यातनाम उद्योजक म्हणून यांची ओळख राहिलेली आहे. फैसल अत्तरवाला सरांचा विशेष सन्मान केला जातोय. आज या तेलंगे गावामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने शम्स चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटलं तर एक उत्साह पहा. फैजल साहेब, ही गर्दीच बरं काही सांगून जाते. हे तेलंगेकरांनी केलेलं आयोजन फक्त एका गावापुरतं मर्यादित नाही राहिलं आहे. रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांचं आयोजन आहे. आणि त्या आयोजनासाठी फैजल भाई आपलं येणं या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालंय. आणि त्याबद्दल फैजल भाई आपला केला जातोय.